आज आपण पांढऱ्या अळूच्या पानाची भाजी कशी बनवणार, खूप चवदार, तर ती पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. इथे आपण 3 प्रकारचे अळूची पानं पाहणार आहोत. तर हे आहे तेरीचं अळू. ह्या तेरीच्या अळूला खाज जास्त असते, तर ह्याची आम्ही भाजी करत नाही. आणि हे आहे वडीचं अळू. हे गडद रंगाचं असते. तेरीच्या अळूचा आणि ह्याचा आकार जवळजवळ सेम असतो, पण हे गडद रंगाचं असते. ह्याला एक बॉर्डर असते. ते वडीचं अळू आहे. आणि हे आहे पांढरं अळू. तुम्ही पाहिलं का? हे पांढरं अळू आहे. ह्याचं पान पहा, हे असं कातरलेलं आहे, अशा प्रकारे कातरलेलं, आणि रंग आपल्या वडीच्या अळूसारखाच असतो. तर पांढऱ्या अळूचं पान ओळखायचं कसं? तर हे असं कातरलेलं असतं ह्या बाजूने, आणि थोडंसं असं गोलाकार असते. मागील एका व्हिडिओमध्ये अळूचं फतफदं किंवा अळूवडी, स्पेशल अळूवडी मी तुम्हाला बनवून दाखवली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर ह्या तिन्ही अळूच्या पानाचा देठाचा रंगसुद्धा अलग अलग आहे. तेरीच्या पानाचा थोडासा लालसर, वडीच्या अळूचं थोडंसं काळसर, आणि हा पांढऱ्या अळूचा एकदम लाईट कलर आहे. तर इथे पहा, हे कातरलेले असं हे अळूचं पान आहे, पांढऱ्या अळूचं पान. तर त्याची आपण भाजी करणार आहोत. हे पहा, तर हे जे देठ आहेत हे काळसर आणि हे पांढरं आहे. तर आपण आता हे देठ आहेत, हा देठ वाटाण्याच्या भाजीत सुद्धा घालतात, खूप टेस्टी लागतो. त्याचप्रमाणे खाडीची जी मासली असते त्यामध्ये सुद्धा अळूच्या देठाचा उपयोग करतात, आणि सुरणाच्या देठाचा सुद्धा. तर इथे हे अळूची पानं स्वच्छ धुवून त्यानंतर अशी गुंडाळून घ्यायची, आणि त्यानंतर आता ही अशी कट करून घ्यायची. एकदम आपल्याला अळू बारीक कापायचं आहे, त्यासाठी अशा प्रकारे छान मस्त अळू बारीक कापता येते. तर अशा पद्धतीने हे आपण सगळं अळू अशा चिरा मारायच्या, त्यानंतर असं हे कापून घ्यायचं. तर छान बारीक असं कापता येते. ह्या पांढऱ्या अळूच्या भाजीमध्ये आमच्या इथे वालाची डाळ घालून ती भाजी बनवतात. तुम्ही चण्याची डाळसुद्धा घातली तरी काही हरकत नाही, तीसुद्धा टेस्टी लागते. हे अळूची पानं आपण बारीक कापून घेतलेली आहेत. तर आता हे बाऊलमध्ये काढून घेते. तर आपण हे अळूची पानं, हे देठ जे आहेत, तर हे देठसुद्धा असं वरून ह्या पापुत्र असतो तो काढायचा आहे. जसा सुरणाच्या पालाची मी भाजी दाखवलेली, त्याच्यावरून साल काढलेली पापुद्रा तसाच काढायचा आहे. आणि त्यानंतर बारीक बारीक कापून आपण ह्या भाजीमध्येच ते वापरणार आहोत. तर ह्या देठावरचा सगळा हा पापुद्रा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर असं सगळं पापुद्रा हा काढून घेतलेला आहे. तर एकसारखं करून घ्यायचं, आणि त्यानंतर अशा प्रकारे हे बारीक चिरून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण हे सगळं एकत्र एका बाऊलमध्ये घेऊन ते मिठाच्या पाण्यामध्ये घालणार. ह्याला थोडीशी खाज असते, तर त्यामुळे ह्यामध्ये मीठ लावून घेणार आहोत. तर आमचे पूर्वी वाडवडील जे होते ते मीठ लावायचे. तर 1 टीस्पून इथे मीठ घातलेलं आहे, आणि ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 15-20 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. जिरं छान फुललं पाहिजे. जिरं फुलल्यानंतरच आपण त्यामध्ये कांदा घालायचा आहे. 1 मोठा कांदा घातलेला आहे, आणि तो छान परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर तो मिक्स करून घ्यायचा आहे. इथे मी मीठ आता घालणार नाही, कारण आपण अळूची पानं ही मिठामध्ये घातलेली, त्यामुळे मिठाचं थोडंसं त्याच्यामध्ये अंश राहतो. इथे आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण घातलेलं आहे, 1 टेबलस्पून घेतलेलं आहे, आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे. थोडासा हिंग घालायचा आहे, कारण आपण वालाची डाळ वापरणार आहोत. आणि प्लेट ठेवून पाणी ठेवून 2 मिनटं ह्याला कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. 2 मिनटं झालेली आहेत. कांदा छान मऊ झालेला आहे, थोडासा लालसर झालेला आहे. त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे, तो घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता 1 टीस्पून भरून बॉटल मसाला घ्यायचा आहे, आणि अर्धा टीस्पून हळद पावडर घातलेली आहे, आणि ते देखील छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा ही प्लेट देऊन त्यावर पाणी ठेवून ते आपण थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे. 2-1 मिनटं. 2-3 मिनटं झालेली आहेत. टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेला आहे, छान मिक्स केलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये हे जे अळूचं
पानं हे आपण मिठामध्ये घातलेले त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर ते घालायचं आहे. त्यामध्ये देठसुद्धा घातलेले आहेत आणि वरून ही वालाची डाळ भिजलेली आहे. 2 तास भिजत घातलेली, 1 तास भिजत घातली तरी चालेल, ती छान शिजते. जास्त भिजत घातल्यावर ती लवकर शिजते. आणि पाण्याची प्लेट देऊन आपण हे 5-6 मिनटासाठी ठेवून दिलेलं. आता 5-6 मिनटं झालेली आहेत. झाकण काढूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशाच हेल्दी आणि टेस्टी भाजी आणि रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या वसई किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर बेल आयकन प्रेस करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून त्यानंतर झाकण द्यायचं आहे. आणि आपण आता हे मंद आचेवर शिजवत होतो. आता थोडीशी गॅस फास्ट केलेली आहे. मीडियम गॅसवरती हे शिजवून घेणार आहोत. 7-8 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया आणि आता वालाची डाळ शिजली आहे की पाहूया. कारण आपण जास्त वेळ भिजत घालून ठेवलेली अगोदर, त्यामुळे ती शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आणि ही वालाची डाळ अशी अख्खी राहिली पाहिजे, तर ती भाजीला खूप छान टेस्ट येतो. डाळ शिजलेली आहे. त्यामध्ये थोडंसं गूळ घातलेलं आहे. गुळाने ह्या भाजीला खूप छान चव येते. आणि थोडंसं 1 छोटा चमचा चिंचेचा कोळ घातलेला आहे. तर आपण मिठामध्ये पाला घातलेला तरी देखील थोडंसं आंबट गोड अशी आपण भाजी बनवत आहोत. आणि आमटी लावल्याने खाससुद्धा करत नाही, घशाला खास करत नाही. तर त्या अगोदर मीठ घातलेलं नाही, त्यासाठी मी मीठ पाहते, हे टेस्ट करून पाहायचं आहे. तर आता मी इथे थोडंसं मीठ घालत आहे. जास्त मीठ नाही घालायचं, तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि मिक्स करून आपण झाकण देऊन फक्त 2 मिनटं आता शिजवून घेणार आहोत. 2 मिनटं झालेली आहेत. छान मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला पाणी थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही घालू शकता. खूप जास्त सुक्की करायची नाही आणि जास्त ओलसरसुद्धा नको आहे. तर भाजी आपली रेडी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. आमच्या ह्या रेसिपीज तुम्ही यूट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि वसई किचनच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. मस्त टेस्टी आणि चवदार अशी पांढऱ्या अळूची भाजी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.